चला स्पर्धेमध्ये नियम कसे असणार आहेत? चला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम राहील, कंपल्सरी ड्रेस कोड या स्पर्धेचा नियम राहील आणि तसं नसल्यास 2 धावांची पेनल्टी सध्या तुम्हाला मिळणार आहे. 12th मॅन मॅच सुरू व्हायच्या अगोदर जर का तुमचा राखीव खेळाडू आमच्या समवेत जर का नसेल तर 2 धावांची पेनल्टी असणार आहे. आणि मैदानामध्ये पंचांशी अजिबात हुज्जत घालू नये, कारण नामांकित पंच आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट असल्या कारणानं मैदानामध्ये पंचांना जर का कोणताही डिसिजन डिप्लोमॅटिक आढळला तर पंच रिव्ह्यू घेतील DRS, अन्यथा मात्र मैदानामध्ये खेळाडूंकडे DRS ची मुभा नसणार आहे. पहिला बॉल मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न नाही, पहिल्याच बॉलवर झालाय फलंदाज बाद. मोठा फलंदाज, घाई झाली आणि मिळालेली ही प्राइज विकेट मैदानामध्ये फिल्डिंग टीम कडनं एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला आहे, होतीये ते सेलिब्रेशन. एका बाजूला यंगस्टार नावाले आणि एका बाजूला आई गावदेवी बोरघर. टॉस जिंकून पहिल्यांदा जर का आपण पाहिलं, टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला बोरघर टीमनं आणि बोरघर टीमकडनं सुरुवात थोडी डलमलीत झाली आहे. कधी कधी खेळात असंही पाहायला मिळतं, सुरुवात डलमलीत होते आणि शेवट मात्र फार झणझणीत होताना पाहायला मिळतो. थोडी घाई झाली बॅटरकडनं. पहिल्याच बॉलवर आता चौकार मारण्याचा मोह आणि अगदी आपण पाहिलं ना तर मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये फलंदाजाची झालेली ससे होलपट आपल्याला पाहायला मिळाली. ते आपण पाहताय षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज लहू. गेले कित्येक वर्ष आपण लहूला पाहिलंय आणि लहून पुन्हा एकदा मात्र आपली गुणवत्ता सादर केली आहे. तो सज्ज आहे. नेक्स्ट बॉल जागेवर पिक केला, क्रॉस द लाईन टू द मिडल ओव्हर द डिफेन्स. 1-2 फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये ऑन साइडला. चांगला फिल्डिंग सेटअप पाहायला मिळालं. एक मिळाली फलंदाज गेट्स ऑफ द मार्क. पहिल्या धावेनं धावफलकाचं अकाउंट ओपन होत असताना श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा चरणी आपण साकडं घालतोय. संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपन्न होऊ दे. खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये आपण पाहता पहिल्या सामन्याचा थरार 5 षटकांचा सामना. त्यामुळे नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही इनिंग ब्रेक मुळे दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज असतील आम्हाला पाहायला मिळतील. आम्ही जरूर या गोष्टीची सूचना करू. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी टॉस करणं गरजेचं असणार आहे. 2 रनांची पेनल्टी लावा. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतो. हाही बॉल जागेवरच थांबलाय. गोलंदाज लहून केलेलं हे थोडंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंग टीम कडनं मला असं वाटतंय की काही खेळाडूंच्या जर्सीज वेगळ्या आहेत, बरोबर ना? कदाचित हीच सहज ऑब्झर्वेशन आयोजकांनी केले, त्यामुळे कदाचित 2 धावांची पेनल्टी सुद्धा मिळणार फिल्डिंग टीमला. या गोष्टीची चर्चा आम्ही करतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, हाही बॉल पुन्हा एकदा टॅप केला. टॅपिंग क्रिकेट बॉल गॅप शॉट सिलेक्शन ढकलून द्यायचं होतं. क्षेत्ररक्षण क्रिकेटचं डेडिकेशन आम्हाला पाहायला मिळालं. स्वतःला झोकून दिलं. जिथे आपण पाहतोय की एकदा अजून ऍड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2 या आकड्यावर. तब्बल 12 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. आज तब्बल 10 संघ, 10 सामने असतील. अजून एक विकेट बॅक. एक्झॅक्टली काय घडले इकडे?
महत्वाचा फलंदाज डावखुराताचे फलंदाज जसे गेले तसेच परत आलेत. नाव आहे रोशन. अमोल बाद झालेत. अमोलकडनं अपेक्षा होती, अमोलनं मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगली चमकदार कामगिरी केली आहे आणि आता तो परतलाय. संघ पूर्णपणे दडपणाखाली जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय तो दुसरा धक्का. गोलंदाज लहू याचं करूया आपण कौतुक. दोन फलंदाज बाद झालेत. दोन फलंदाज लवकर बाद झालेत. इथून पुढे तग धरून उभं राहावं लागेल, संयम दाखवावा लागेल. क्रिकेटमध्ये तुमच्या आक्रमकतेला जितकं महत्व आहे तितकंच महत्व तुमच्या संयमाला सुद्धा असणार. हा ही बॉल पुन्हा एकदा चॉप केलाय. कॅप्चर सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. पॉइंट आणि स्वीप हवामधनं हा बॉल छेदून भेदून गेलाय, सीमारेषा पलीकडे आलाय. हा खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला खणखणीत चौकार. दोन फलंदाज आपण पाहताय. नुकताच मैदानामध्ये गेला तो लहू. गोलंदाज सुद्धा लहून लहूवर केलाय वार आणि आलेला हा शेवटच्या बॉलवर चौकार. शेवट गोड केलाय चौकार. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते, टीम आई गावदेवी बोरगर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 2-6. चला बॉलिंग टीम, तुमचं 12th मॅन सुद्धा नाहीये. बॉलिंग टीम तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या टी शर्ट्स घातलेल्या आहेत, त्यामुळे काही पॅनल्टी असेल ती आम्ही डिक्लेअर करू जशी इनिंग संपेल आणि त्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कुणी प्लीज डिबेट करू नये. मॅच ऑन करतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 2 सीमारक्षक, दुसऱ्या षटकामध्ये सीमारक्षक 3. स्पर्धेचा नियम आहे पहिली पॉवर प्लेची 2 षटके ही मॅन्डेटरी राहतील. पाहूया P2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज, नवेदित गोलंदाज नितेश. राईट हॅम अराउंड द विकेट, मीडियम पेस बॉल. हा पहिलाच बॉल, हा ट्रॅकर होता आणि इथे क्षेत्ररक्षक पडलेत. बॉल गेला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. लॉंग चेस्ट टू द फिल्डर पोहोचतील, जोर बॉलला उचलतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर कपल ऑफ रन्स ॲडेड इन टू द टोटल स्कोर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6 आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 होत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नितेश आणि पहिल्याच बॉलवर मिळवलेल्या 2 धावा आणि आता धावांना ऍक्सेलरेट करावं लागेल. धावसंख्या झाली ती 8, गडी बाद झाले ते 2 बाद 8 अशी संत कुर्म गतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी बोरगर म्हटलं की मग अनेक स्पर्धांमध्ये बोरगर टीमचा मात्र नेहमीच सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आई गावदेवी बोरगर म्हटलं की मग अमोलचा खेळ आज मात्र तितका चांगला राहिला नाहीये. तो लवकर बाद झाला आणि इथे सुद्धा हा फुल टॉस बॉल ह्याला कन्वर्ट केलंय. अगदी आपण पाहिलं तर हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, ऑन साइड स्ट्रॉंग आहे या फलंदाजाचं आणि तिथेच आपण पाहिलं की 4 धावा मिळाल्या. 4 रणसंख्या जात असताना पाहायला मिळेल ती पोहोचली 12 या आकड्यावर 12. हा ही बॉल जागेवरनं स्पीक केलाय, स्टँड अँड डेलिव्हर. अजून एक चौकार, बॅक टू बॅक बाउंड्रीज. टोटल स्कोर झालाय तो आपल्याला पाहायला मिळेल 16 ऑन अ बोर्ड.
टोटल स्कोर झाला 16. धावांचा ओघ वाढत चालला. धावांना थांबावं लागेल. विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. नवोदित गोलंदाज नितेश षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. बॅटमर ऑन द विकेट. पुढचा बॉल प्रिमिडिएटेड स्ट्रोक. सरळ बॅटनं धावा येत आहेत तर उलटी बॅट करायची काय गरज होती. स्विचचा फटका प्रयत्न इथे फसलाय. अजून एक डॉट बॉल येईल. चार चेंडूचा खेळ झालाय. महागडं षटक. 4 मध्ये 10 त्यानं खर्च केल्यात. नाव आहे नितेश. पुन्हा एकदा आलाय इथे अक्रॉस लाईन. पुन्हा एकदा मिडल केलं बॉलला. ऑन साईडला बॉल जाईल. पाठमोरा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल घरंगलत जाईल. अगदी आपण पाहिला लॉंग स्टॉप रिझन कडे जिथे मिळाल्या 2 धावा. 2 रणसंख्या पुढे जात असताना अजून 2 धावा ऍड होतील आणि धावांचा आलेख आता वाढत चालला. 18. एक चेंडू शिल्लक असणार आहे. 2 षटकांचा सामना. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकं असतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे. 12th मॅन तुमचं आमच्याकडे येणं फार गरजेचं आहे. हे सर्व काही गोष्टी मात्र फार इम्पॉर्टंट असणार आहेत. 5 षटकांचा सामना. उर्वरित इक्वेशन काय घडेल, काय बिघडेल, कुठपर्यंत पोहोचतील, टार्गेट किती सेट होईल. इथे सुद्धा जागेवरच पिक केलाय. अगदी आपण पाहताय स्टँड आउट परफॉर्मन्स आणि इथे आलाय तो बेधडक खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चा पहिला षटकार. 24वा बॅट धीरज आपण पाहताय. धावसंख्या 24 षटकांचा खेळ झाला. 12 ची सरासरी. 12 रन्स पर ओव्हर. दोन षटकांच्या अखेरीस धावा झाल्या 24. हॅलो चेक. दोन षटकांचा खेळ संपला. 2च्या अखेरीस रणसंख्या झाली ती 24. तिसरं षटक. पॉवर प्लेचे आता बंधन मात्र सुटलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवर लहू. पुढे आले फलंदाज. बॅकफुटवर पुन्हा एकदा गेले. कट केला बॉल मागच्या बाजूला जाईल. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. बॉलला अडवतील. 5 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ मध्ये वाईड आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर डीप कव्हर्स मध्ये एक फिल्डर आहे. 5 सीमारक्षक अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. अगदी कमी लहान वयोगटातील. मगाशी तिकडेच चेंडू गेला होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट मिड ऑन मध्ये वाईड आपल्याला पाहायला मिळाला आहे तो फिल्डर. अंतर्वर्तुळामध्ये विकेट पासून दूर आहेत विकेट किपर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. नेक्स्ट बॉल. रणसंख्या झाली ती 25. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. पुढे टाकला. हाही बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. बॉल पाठमोरा गेलाय अगदी संथ गतीनं. परंतु आउटफील्ड जबरदस्त फास्ट असल्या कारणानं धावा अतिरिक्त मिळतील. 1 नव्हे तर 2 मिळाल्या. 2 रणसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये 27 वर. इथे 3 धावा अंकित केल्या म्हणजे धावसंख्या झाली 28. धावसंख्या 28. नेक्स्ट बॉल. पुढे आले. पुन्हा एकदा लाईन मागे खेचली. आता झेल टिपला जाईल आणि आता ज्या विकेटच्या शोधात होते ती विकेट मिळाली आहे. लहू
लहूच्या बॅटमध्ये एक चौकार सुद्धा आपण पाहिला आणि लहू बाद झाल्यानंतर धावांना थांबवलंय, क्षमवलंय. टोटल स्कोर आपण जर का पाहिला तर आता 3 बाद, एकूण धावसंख्या 28. हॅलो. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह अप्रोच, संरक्षणात्मक फटका एकच मिळणार आहे. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक सुरू होते. तिसऱ्या बॉलिंग ट्रॅकवर लहू. धावसंख्या झाली ती 29. आज आमच्या समवेत याच तालुक्याला बिलॉंग करणारे आणि ज्यांचं खरं तर मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व मगाशी आम्ही प्रास्ताविका मांडत असताना पाहिलं, गणेशजी केसरकर साहेब आहेत आमच्या समवेत आणि त्याचबरोबर आमचे युवा समालोचक अक्षय पवार. पुन्हा एकदा हाई बॉल, आउट दॅट इज अपील झाले स्ट्रॉंग आणि पंचांनी आकाशाकडे बोट उंचावून सांगितलं इट्स OUT आउट. पाहूया एक्झॅक्टली काय घडेल. 2 पंच एकमेकांसोबत चर्चा करतील आणि निर्णय देतील. इट्स आउट. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. पहिला डाव म्हणजे सामन्याचा टोन सेट करणारा क्षण आहे. पाहूया एक्झॅक्टली या सामन्याचा टोन कसा सेट होईल. इथे फक्त धावा नाहीये तर दबदबा निर्माण करायचे दोन्ही टीम्सना. प्रत्येक चेंडू एक रणनीतीचा भाग होतो आणि ती रणनीती कशा पद्धतीने इथे हाताळली जाईल. कंट्रोल स्टार्ट जर का झाली तर मात्र स्ट्रॉंग फिनिश तुम्हाला करता येईल. सुरुवात चांगली व्हायला हवी. टेनिस बॉल क्रिकेट जरी असला तरी इंटेंट मात्र लेदर बॉल क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतंय. या खेळामध्ये खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दैदीप्यमान 16 आज आपण एन्जॉय करतो. डे 1 मध्ये पहिल्या क्रमांकासाठी आपण जर का पाहिलं तर तब्बल 21,000 रुपये कॅश प्राइज. मानाचा करंडक खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये मानाचा करंडक खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी. हाही बॉल पुन्हा एकदा तृतीय पारितोषिक 10,000 रुपये आणि खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. जर आपल्याला पाहायला मिळते उत्कृष्ट फलंदाज तिथे मिळणार कॅश प्राइज 1,000 रुपये. मालिकावीरसाठी मिळणार तब्बल 2,000 रुपये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, गोलंदाज, फलंदाज यांना मिळणार कॅश प्राइज 1,000 रुपये आणि मानाचा सन्मानाचा करंडक आकर्षक ट्रॉफी. इथे 3 षटकांचा सामना झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 बाद 29. लहू 2 षटक फक्त 8 धावा त्याने दिल्या आणि गडी बाद केले त्याने तब्बल किती तर 4. अफलातून इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ज्याला आपण फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून म्हणतोय. पहिली षटकं त्यांना हाताळली आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच आपण या गोष्टीची नेहमी चर्चा करत असतो. क्रिकेटमध्ये खरं तर जेव्हा मैदानामध्ये खेळाडू उतरतात तेव्हा मात्र जोशपूर्ण उत्साहानं खेळाडू उतरत असतात, परंतु अगदी या उत्साहामध्ये कोणाला कुठली इजा होणार नाही याची सुद्धा दखल आपण स्वतः घेतली पाहिजे. धावत असताना पळत असताना कुठे दगड आहे
कुठे खिल्या आहेत, कुठे काय एक्झॅक्टली आपण ते पाहिलं पाहिजे. इथे अपील झाली, इथे सुद्धा फलंदाज बाद होईल. बॅटो क्रमांक 5 फलंदाज बाद झालाय. नवीन षटकाला प्रारंभाने नवीन फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आलाय. 5 फलंदाज बाद झाले, पडझड झाली आहे. फलंदाजांची झालेली पडझड आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज युनिट नंबर 7 आपल्याला पाहायला मिळतील. विकीला पहिला बॉल बीट केलं, सरप्राईज केलं, डेव्हिएशन टर्न बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. इथे याही बॉल इन स्विंगिंग. चांगला प्रश्न विचारला, याही प्रश्नाचं उत्तर नाहीये. ही गोलंदाजी आवडली आहे, ही गोलंदाजी रसिक प्रेक्षकांना आवडली आहे. चांगला स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला, चांगली सुरुवात त्यानं करून दिली आहे. म्हणूनच मगाशी आम्ही म्हटलं पहिला डाव म्हणजे सामन्याचा टोन सेट करणारा क्षण. प्रत्येक चेंडू एक रणनीतीचा भाग असतो आणि इथे प्रत्येक धाव मात्र दबदबा निर्माण करत असते. इच बॉल मॅटर्स, इच रन मॅटर. फर्स्ट इनिंग सेटल केली की सेकंड इनिंग सोपी होते. अगदी हार्ड इंटेंट दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहताय की गोलंदाजाकडे सुद्धा आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास आहे त्या फलंदाजाकडे सुद्धा. स्वागत आहे रणभूमीतल्या या रणधुरंधरांचं. इक्वल स्पर्धा नाहीये, इथे तुम्हाला बेस द्यावा लागेल. खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जर का जिंकायची असेल तर मात्र प्रत्येकाला बेस द्यावा लागेल. स्पर्धा हक्काची, स्पर्धा सन्मानाची, मानाचा करंडक, काही कॅश प्राइजेस आणि काही चषक प्राइजेस सुद्धा पाहायला मिळणार आहेत. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल इन स्विंगिंग डिलिव्हरी. जसा आलाय तसाच पाठवलाय. माझ्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करणार हेच सांगणारा हा आलाय. बुलंदी पॉवरफुल षटकार. बॅटो आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमनं लगावलेला हा खुंखार षटकार. जावा 37 रन स्कोर बोर्ड पे. फिलहाल पकड़ा भारी है बैटिंग टीम का आणि फलंदाजी करणारी टीम मात्र जबरदस्त वर्चस्व, डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळालंय, प्रभुत्व. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. मॅच नंबर 2. मॅच नंबर 2 मध्ये अडावले खुर्द आणि सडेकोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. टीम कांगोरीगड युवा 11 सडेकोण आणि जय हनुमान अडावले खुर्द कॅप्टन टॉसडिया. ही बॉल चांगला स्ट्रोक आहे, ऑफ ड्राईव्ह केला, बॉल गेला डीप लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर येतील, फॉरवर्ड बॉलला उचलतील. आपल्याला पाहायला मिळेल अजून एक धाव ऍड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38. दत्ताला माहिती आहे आडावले खुद्द आणि बॉल बोल हा बोलले ना बोलून घ्या परत बोला एकदा येऊ दे का नाही येऊ दे बोलून घ्या. टॉस आपल्याला बरोबर टॉस ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आले ना एकदा, इथे जरी वरती जरी आले ना मग आपल्याला त्यांची कशी चर्चा करायला पडते, कशी वाटली स्पर्धा आपली काय. हो इथे चांगलं आहे, मस्त कॅमेरा आपण इथेच का लावलाय. हॅलो. जयहनुमान आडवले खुर्द आणि कांगोरीगड युवा सडेकोण. चला दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स साठी स्टेज वरती यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच साठी. जयहनुमान आडवले खुर्द आणि कांगोरीगड युवा 11 सडेकोण या टॉस बॉक्स साठी या दोन्ही खेळाडू. ओव्हर टू कमेंट बॉक्स नितीन भोईर सर.
आणि इथे फलंदाज क्रमांक 6 धक्के पे धक्का, अजून एक क्लीन बॉल, दांडी गो, फलंदाज बाद. स्मिथ बुमराह गोलंदाजी मार्कवर, त्याच्या टी शर्टच्या मागे नाव नंबर आहे 45. फलंदाज त्याच्या टी शर्टच्या मागे नाव पण नंबर आहे 45. पंचांनी इशारा केला, इट्स नो बॉल. बीमा नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. नो बॉल +1. धावा मिळतील 2 रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. पाहायला मिळते ती 42 या आकड्यावर सन्मानजनक स्कोर इथे उभा केलाय. मगाशी ज्या गोष्टीची आपण चर्चा केली, फ्री हिट बॉल. फ्री हिटच्या बॉलवर इथे मात्र एकच जा मिळणार आहे. बॉल अंतर्वर्तुळामध्येच फसलाय, अडलाय. मिळाली एक रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 43 वर. 43. A high ball, wow, quicker, clever bowling. This is magnificent attack by Jasprit Bumrah style. गोलंदाजाने केले इम्प्रेस. इकडून तिकडे, तिकडून इकडे, आणि धावा मिळतील किती? पंच आम्हाला अपडेट करतील. हॅलो, जाऊया इनिंग ब्रेक मध्ये. टॉस करतोय आपण. विशालजी आगोंडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला संघ आहे, ये छोटू ये, तुझं नाव? हा, आरव मात्र मॅच गाजवणार आहे, कारण मी पाहतोय सकाळपासून तो इथे चांगलं काम करतोय. या दादा या. विशालजी आगोंडे यांचे तुमचे सुपुत्र आहेत? तुमचे सुपुत्र आहेत का? विशालजी आगोंडे यांचे सुपुत्र आहेत. एकाने इकडे या. बघा, आगोंडे साहेब आणि त्यांचे चिरंजीव. बाबा या, तुम्ही पण या, जॉईन व्हा टॉसमध्ये. 4 वाजता हा छोटा मुलगा या मैदानावरती येण्यासाठी उठलाय. शाळेमध्ये जायला कदाचित उठला नसता, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की भळ्याभळ्यांच्या झोपा उडवतो. आलं लक्षात? नक्कीच आज खडकवाडी ग्रामस्थांची सुद्धा झोप उडालेली आहे, कारण 2 दिवस ही स्पर्धा यशस्वी व्हावी. अध्यक्ष साहेब सुद्धा लवकर इथे उपस्थित आहेत. जाऊया टॉसकडे, नंतर चर्चा नक्कीच होईल. जय हनुमान आडवले खुद्द वर्सेस कांगोरी गड युवा 11 सडे कोण. टॉस केला जातोय विशालजी साहेब यांच्या शुभ हस्ते. दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत होईल. 5 ओव्हरच्या मॅचेस असतील. टॉस केला जातोय. टॉस जिंकला आहे जय हनुमान आडावले खुद्द संघाने. निर्णय काय असेल? बॅटिंग बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतला. मित्र, का एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलाय? 5 ओव्हरची मॅचेस आहेत म्हणून का? हा मला ना
ठीक आहे असो. तुम्ही धाडसीने किती धावा बनवणार समोर संघाला, कारण समोरील संघ आहे कांगोरीगड युवा 11 सडे कोण 70 धावा बनवणार आहेत. नामदेव शेठ ऐकताय का? 70 धावा बनवणारा हा संघ आहे आपल्या समोर. स्पर्धेच्या आयोजकांबद्दल काय सांगाल? कारण मला वाटतं पहिल्यांदाच विभागामध्ये लीग स्पर्धा आहे, या आयोजकांबद्दल काय सांगाल? असो ते लास्ट आहेत, असो पण त्यांनी धाडसी निर्णय घेतलाय. जाऊया आपण कांगोरीगड युवा सडेकोणच्या कर्णधाराकडे. मित्रा तुम्ही पराभव. हॅलो हॅलो, समोरील संघाने सांगितलं की आम्ही 70 धावा बनवण्यामध्ये रोखणार. आम्ही पहिली प्रथम पदक होतो, बट ठीक आहे, टॉस आम्ही हारलो, पण त्यांना आम्ही कमीत कमी मध्ये रोखण्याबद्दल काय सांगाल? आयोजकांचे आणि आपले काम असोसिएशनचे सुद्धा खूप खूप त्यांनी जर आपल्या सर्वांसाठी एक लीग पद्धती असं आयोजन करून आपल्याला खेळायची संधी दिलेली आहे आणि आपल्याला एक छान प्लॅटफॉर्म ही स्पर्धा अजून हॅलो मित्र, आयोजन आपण पाहतोय गेले म्हणजे पहिल्यांदाच चॅम्पियन ट्रॉफी आले, नक्कीच आयोजन चांगलं आहे का? तुम्ही बघू शकता की किती छान छान मूर्त्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, मॅन ऑफ द मॅचच्या एवढ्या आकर्षक, तसेच विजेत्या 3 प्राईजच्या देखील ज्या ट्रॉफीज आहेत त्या देखील खूप सुंदर आहे. कोणाला नाही वाटणार की या घरी घेऊन जावे. अशा सुंदर सुंदर ट्रॉफी आयोजकांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा आणि असंच खेळत राहा, आपल्या असोसिएशनचं नाव अजून मोठं करत जा. धन्यवाद. दोन्ही टीमना देऊया शुभेच्छा. जाऊया मैदानामध्ये जिथे फिल्डिंग करणारा संघ आहे गावदेवी बोरगर संघ, तर बॅटिंग करण्यासाठी यंग स्टार नावाळे हा संघ सज्ज झालाय. धावा बनवायचे 49 धावांचं टार्गेट आहे आणि 48 बनवले, 48 धावा 46 धावा बनवल्या, 2 रनची पॅनल्टी, अशा झाल्या 48. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 49 धावा. 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानात दाखल होत आहेत नावाळे संघाकडून रोहित आणि नितेश हे सलामीवीर मैदानात दाखल होताना आपण पाहत आहोत. 2 बलाढ्य खेळाडू मैदानात जात आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. इथे टॉस जिंकला, आडावले संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतलाय. हॅलो, जाऊया मैदानामध्ये. आजच्या दिवसाचा पहिला दिवस आहे. खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी कांगोरी क्रिकेट क्लब कामथे विभाग अंतर्गत संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी. खरोखरच खडकवाडी गाव म्हटलं की या गावाला आगोंडे असतील, शेडगे असतील, वाडकर असतील, हे सर्व ग्रामस्थ असतील आणि याच गावचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगदादा शेडगे साहेब हे व्यासपीठावर आहोत. पाहतोय सचिव साहेब स्वतः गणपतदादा वाडकर साहेब आहेत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय धीरज पहिला चेंडू घेऊन पॉवर प्लेचे पहिला बॉल आणि पहिला बॉल अति घुसली घेतली. डॉट चेंडू आलाय. चांगली सुरुवात झाली ती आई गावदेवी बोरगर संघाकडून. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे कारण महत्वाची मॅच आहे, महत्वाची स्पर्धा. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, 1 धावेने श्री गणेशा झालाय. तो यंगस्टार नावाळे संघाचा मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, त्याने शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागलं. एका बाजूला नामदेवजी पार्टे साहेब यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला लहू शेठ भिल्लारी यांचा संघ. दोन्ही संघ मालक आहेत ना, दोस्तीच्या दुनियेमध्ये
एकदम कट्टर मित्र आहेत, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. कारण ज्यावरती मी सकाळी ग्राउंडमध्ये आले तर दोघांनी एकमेकांच्या विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो यंगस्टार नावाळे संघाला. रोहित बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का बसलाय, पहिला हादरा बसलाय मित्रांनो रोहितच्या स्वरूपामध्ये. ह्या हादऱ्यातून सावरावं लागेल यंगस्टार नावाळे संघाला. तर मी मैत्रीची चर्चा करत होतो लहू शेठ भिल्लारे आणि नामदेव दादा पार्टे साहेब. कारण ज्यावेळी मैदानामध्ये आलं तर ह्या दोघांचं दर्शन झालं होतं. आणि नामदेव दादा आणि लहू शेठ ही मैत्री खूप जुनी आहे, एकाच विभागामध्ये राहत असतात. आणि ह्यांचं दर्शन झाल्यानंतर त्यांना मी विचारलं बाबा नो का, तर बोलतात आमची क्रिकेटची मॅच आहे आणि ती मॅच खेळण्यासाठी आम्ही दोघं जरी मित्र असलो तरी मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळणार आणि खेळाला प्राधान्य देणार असं दोघांनीही सांगितलं. असो, परंतु कोण जिंकलं कोण हारलं याला आम्ही महत्त्व देणार नाही. आम्ही क्रिकेटला महत्त्व देणारी मंडळी आहोत. क्रिकेट जिवंत झालं पाहिजे. आज खरोखरच संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आणि खडकवाडी ग्रामस्थांचं नक्कीच मी कौतुक करेल. कारण लीग मॅचेस खेळवणं खूप कठीण असताना ते तुम्ही सोपं करून ठेवलंय. चांगला चेंडू हाताला, विकेट किपर अमोलच्या हातामध्ये चेंडू होतं. अमोलच्या बॅटिंगचा मी बघायसाठी थांबलो होतो, परंतु आज अमोलने काही बॅटिंग चांगली केली नाही आहे. अमोलने जर बॅटिंग केली असते ना सर तर पैसे लावले असते, परंतु सर विक्रोळीच्या मैदानामध्ये त्याने चांगली बॅटिंग केली होती मागील हप्त्यामध्येच. 26 जानेवारीचा दिवस त्याच्या नावावरती त्याने ठेवला होता तोच अमोल पण, आणि 3रा क्रमांक त्याने पटकावला होता. झेलची संधी होती परंतु आवाक्याच्या बाहेर वन बाउंड सी मा रेषा पार येतोय नावाळे संघाकडून खणखणीत असा चौकार. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेची पहिली ओव्हर हातलताना नावाळे संघाने आपल्या बाजूने पॉवर ठेवले. बोरगर संघाला पॉवर दिली नाहीये. नामदेव शेठ तुम्हाला पॉवर वापरावी लागेल. मग रिलायन्सची वापरता का अदानीची तो तुम्हाला विचार करायचा, का टाटाला घेऊन येत आहे हे तुम्हाला विचार करायचा आहे. परंतु लहू शेठने त्यांची पॉवर ठेवले. बॅट्समन पांडव आणि त्याच्या साथीला नितेश आहे. रोहितने जास्तीचं काही काम केलं नाही, तो शून्यावरती बाद झालाय आणि मॅच चालू करा सर. दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्गवरती लव आहे. ह्या लवचा चर्चेचा विषय सातत्याने राहिलाय नामदेव साहेब. कारण पण रामदेव साहेब तुमच्या गावातील बरेचसे तरुण R15चे लव आहेत, लवर्स आहेत, हे मीही सांगेल आणि ते तुम्हाला कबुली करावं लागेल. कारण 7 ते 8 बाईक्स जर पाहिलं तर R15 आहेत, KTM आहेत. हा ते कुठून घेतले ते सर्वांना माहिती आहे, जास्तीचं सांगायची काही गरज नाही आहे. असो, जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मारतोय, लवला पाहतोय स्ट्राईकला. झेलची संधी पहिल्या चेंडूवरती, दुसरा गडी बाद होतोय. धक्का क्रमांक 2. रोहित माघारी. रोहित गेला, नितेश गेला. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश आलेत. आकाशाला मात्र आकाशाला गवसनी घालणारे फटके मारावे लागतील. कारण लवने त्याचं काम केलंय. या गोलंदाजीला आपल्या लव मध्ये ठेवले. तो लव छोटा गोलंदाज आहे. हेअरस्टाईल जर पाहिली आपण तर त्याच्या हेअरस्टाईलच्या प्रेमामध्ये नक्कीच आमच्यासारखा समालोचक नक्कीच पडेल. कारण केसांसाठी बरेचसे लोक आजकाल खर्च सुद्धा करत असतात. नामदेव शेठ सुद्धा खर्च करून झाले, थकले बिचारे, परंतु स्टाईल काय मारता आली नाही. परंतु लहू भिल्लारे आता दाढीची स्टाईल मारले. जाऊया. गोलंदाजी मारुती लवला पाहतोय आपण. दुसरा चेंडू घेऊन बॅटर आहे दक्ष. आकाश आलेत, सॉरी आकाश. हो, अतिशय सुरेख चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू बॅटरला काही समजलं नाही. त्या आकाशला डॉट चेंडू आलाय. खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेची चर्चा संपूर्ण कामती विभागामध्ये सातत्याने राहिले. कारण 26 जानेवारीला कामते चषकमध्ये या स्पर्धेची चर्चा होत होती.
आणि लक्ष्मण दादा वाडकर यांनी दिवस रात्र त्यांच्या सर्व सहकार्याने मेहनत केली. चांगला चांगला झेल टिपलाय, अप्रतिम. मी बोललो ना की अमोल पार्टेच्या नावाचा बोलबाला राहिल्याशिवाय राहणार नाही. जंप मारली, एका हातामध्ये कॅच पकडली आणि गडी माघारी पाठवला. बॅटिंग करत असताना जास्तीचं काम काय त्याने केलं नाही आहे, परंतु आता फिल्डिंग करत असताना यष्टीरक्षक म्हणून चांगलं काम करतोय आणि यष्ट्यांच्या मागून सर्व सूत्र हलवतोय आणि ते नामदेव पार्टे साहेब तुम्हाला मान्य करावी लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दुसरा रोहित आलाय, रोहित भिल्लारे नवीन बॅटर मैदानामध्ये. 3 गडी माघारी गेलेत. आतापर्यंत लवचं मी कौतुक करेल, आतापर्यंत चेंडू खर्च केले 3, गडी माघारी पाठवले 2. काय गोलंदाजी राहिली असेल. नामदेव शेठ पार्टे तुमच्या ATM चा पिन खोलावा लागतोय की काय याची चर्चा नक्कीच केली जाईल. जर अजून एक विकेट घेतली तर लव तुझ्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज नामदेव दादा पार्टे यांच्याकडून. चेंडू मागे निघून चाललाय, लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव पूर्ण होतोय. दुसरीचा प्रयत्न कॉल केला नाही, थांबवलंय. मी सांगितलं होतं यष्टीरक्षक अमोल आहे, त्याच्या समोर धावा किंवा त्याच्या क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत, कॅच चेंडू गेदर करण्याची पद्धत, सर्वांना हलवण्याची सूत्रधार आहे तो. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये सूत्रधार राहतोय अमोल पार्टे. गोलंदाज लव 1 धाव खर्च केले, आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. जर एक विकेट घेतली या ओव्हर मध्ये तर नामदेव शेठ पार्टे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका सजवलाय, शॉर्ट लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1च धाव, एकीने जास्तीचा काही फरक पडणार नाही. कांगोरी क्रिकेट क्लब कामते विभागाचे अध्यक्ष सन्माननीय विकास शेठ हुतेकर साहेब यांचंही थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होईल. या स्पर्धेला त्यांची नक्कीच उपस्थिती आजच्या दिवसापासून लावली जाईल. धावसंख्येचा विचार करूया तर धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती. बघा ही झेल घेणं गरजेचं होतं, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी. आता नामदेवजी पार्टे यांना विचार करा, 3 गडी तर घेतलेत नामदेव शेठ, परंतु जर अमोल पार्टे हा झेल टिपला असता तर लव दावेदार झाला असता 500 रुपयासाठी. परंतु मी आपणास विनंती करतोय, गोलंदाजी चांगली झाले, ठीक आहे, तुम्ही 500 नाही दिलात तरी 250-300 रुपये दिलात तरी लव तुमच्यासाठी चांगलंच कामकाज करेन. कारण 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, एका गोलंदाजाला 2 ओव्हर टाकायचे आहेत, तर कमी गोलंदाज रन खर्च केलेला लव आहे, त्याने धावा खर्च केले तर फक्त 2 गडी माघारी घेते. एक रनआउटच्याच मॅचेस 3 गडी माघारी केलेत. तुमचं स्वप्न होतं, तुम्ही जो दावा केला होता की 3 गडी माघारी कसे का होईना, पण त्याने 3 गडी माघारी केलेत. देणार ना 500 रुपये? हो बोललेत, नक्कीच हो बोललेले आहेत. 500 रुपये लवला भेटतील, जाऊ द्या काही हरकत नाही. लवच्या खात्यामध्ये आज 500 रुपये जमा होतील. तिसरा गोलंदाज अमोल पार्टे, ज्याने आपल्या संघासाठी चांगलं कामकाज केलंय, सूत्रधार आहे तो आहे गावदेवी बोरगर संघाचा अमोल पार्टे. ठाणे विभागामध्ये ओपनच्या गटामध्ये हा खेळणारा खेळाडू आज आपल्या गावासाठी, गावाच्या संघासाठी इथे उपस्थित झालाय. मी अध्यक्ष साहेबांचं नक्कीच इकडे लक्ष वेधतो. अध्यक्ष साहेब, तुम्ही मला असं वाटतं प्रथमतः ह्या क्रिकेटच्या व्यासपीठावरती आहेत साहेब. तालुक्यातील सर्वच खेळाडू एकमेकाच्या ओळखीचे झाले असतील आणि यूट्यूबच्या लाईव्हमधून प्रत्येक खेळाडूची ओळख आपापल्या घरामध्ये जाते. कारण बरेचसे लोक आम्हालाही बोलतात की काय तुम्ही मुलांना काय खेळायसाठी वेळ लावलं. वेळ नाही लावला, हा छंद लागलाय आणि हे प्रेम आहे क्रिकेटवरती. आणि क्रिकेट हा खेळ आहे, हा खेळ नव्हे तर एक मैत्रीचं घट्ट नातं आहे. हे घट्ट नातं नाही तर जीवाला जीव देणारी ही माणसं एकत्र आलीत आणि आज पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाते. पण आम्ही हेही मान्य करतो की पोलादपूर तालुका परमार्थिक तालुका आहे सर. इथे कोण जिंकतं कोण हारतं याला आम्ही महत्त्व देत नाही, इथे आम्ही क्रिकेट जिवंत ठेवायला महत्त्व देतो. म्हणून आज प्रत्येक गाव आयोजन करतोय. प्रत्येक गाव म्हणत असेल मी चांगलं आयोजन कसं करूया, चांगल्या खेळाडूंना चांगलं क्रिकेट कसं भेटावं याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
आज खडकवाडीचं आयोजन आहे, यानंतर बोरघरचं आयोजन आहे, यानंतर कामतेचं आयोजन झालं. हे आयोजन रनआउटची संधी डायरेक्ट हिट केलाय. पंच जर विकेट गेली असेल हात वरती करायचा, डायरेक्ट हिट झालाय, डायरेक्ट हिट केलं आणि धाव संख्या 8 वरती. एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव काढत असताना गडी बाद झालाय. म्हणजे इथे कुठेतरी अतिघाई संकटात नाही अशी परिस्थिती, आशाची दूरदशा झाली तर ती नावाले संघाची. अगोदरच हा संघ कर्जबाजारी आहे, त्यात ही अशी उसनवारी करून संघाला एकदम धोक्यात आणण्याचं काम करत आहेत. आतापर्यंत नावाल्या संघाच्या बॅटरचा जर विचार केला तर मला असं वाटतंय लवशेठ तुमचे 5 गडी माघारी गेलेत. लवशेठ आपण जरी व्यासपीठाकडे आलात तरी चालेल. मैदानामध्ये आता स्वतः शेठ गेलेत आणि शेठ त्यांची शेठगिरी मैदानामध्ये करणार का ह्याच्याकडे लक्ष लागलंय. नक्कीच करतील, कारण त्यांना संघ जिवंत ठेवायचं, या मॅच आपल्या बाजूने घ्यायच्या असेल तर शेठना मैदानामध्ये शेठगिरी करावं लागेल. असे लवशेठ भिल्लारे मैदानामध्ये दाखल झालेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होणार का? हो, धक्का क्रमांक बसलाय तो. 6 धक्के बसलेत म्हणजे अर्धा संघ गार केलाय तो बोरघर संघाच्या गोलंदाजाने. लवने 3 गडी माघारी पाठवलेत. पहिला गोलंदाज होता धीरजने 1 गडी माघारी पाठवला आणि अमोलने 1 धाव खर्च केलेत. आतापर्यंत 2 गडी माघारी. अमोल पार्टे ठरतोय किंग मेकर की काय, कारण यष्टी रक्षक म्हणून त्याने पकडलेला एक झेल त्याची रील्स उद्या नक्कीच बनेल, त्यात तिला मात्र शंका नाही. पुढील चेंडू घेऊन अमोल पार्टे, गडी बाद, तिसरा गडी बाद. टीम हॅट्रिक झाले. खरोखरच लगातार 3 गडी, एक धाव. पहिला चेंडू धावचीतच्या स्वरूपामध्ये डायरेक्ट हिट केला, गडी बाद झाला. स्वतः हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली तर नामदेव शेठ पार्टे तुम्हाला आम्ही सोडणार नाही. किती धावांचं, किती बक्षिसांचं लावणार? 1000, 2000, 2500. नामदेव शेठ टेन्शन मध्ये आले. चायला केसरकरांना उगाच बोलवलं, माझा किस्सा खाली करतोय की काय असाही टेन्शन मध्ये. कार्याध्यक्ष आहेत, आपली नोकरी धोक्यात येऊ शकते. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय प्रतीक. सर नामदेव पार्टे साहेब, मी तुमचं याकडे लक्ष वेधतोय की जो अमोल पार्टे आहे तो टीम हॅट्रिक करून पूर्ण झालाय, स्वतः हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, त्यांच्यासाठी नक्की बक्षीस येईल का? 500 रुपये बोलले. 500 रुपये लावूया बाबा, आता तू आहे पाठीमागे, सोडणार तर नाही. 500 रुपये लावा लागेल. लावलेत 500 रुपये. लव ते खुश आहे. 500 रुपये त्याला. नाम आता अमोलसाठी नाही वाचवले. अमोल म्हटलं नको रडू बाबा, मी काय विकेट घेत नाही. स्वतःच्या पॉलोत्रामध्ये चेंडू अडवला. धावसंख्या रोखण्याचं काम अमोल पार्टे करतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे तो. 49 धावांचा पाठलाग करताना 8 धावा. इथून पुढे 41 धावांचं. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. 4थी विकेट घेतोय. तिसरी नाही, हा 1 रनआउटची आणि ह्या ओव्हरमध्ये 4थी विकेट माघारी चालले. अमोल पार्टे तुम्हाला 250 रुपये कॅश प्राइज. लव तुम्हाला 250 रुपये कॅश प्राइज. परंतु गडी माघारी आतापर्यंत गेलेत ते आमचे 8 गडी माघारी गेलेत. म्हणजे इथे मला वाटतंय 11च्या 11 खेळाडूंना बॅटिंग करण्याची संधी बोरघर संघ देणार आहे नावाल्या संघाचा. परंतु तुम्ही घाबरू नका. लवू शेठ भिल्लारे अजून नॉन स्ट्राईकला. जसा पाण्यातला मासा तडफड करतो ना बाहेर आल्यावरती, असा तडफडतोय लवू भिल्लारे की मला स्ट्राईक कधी भेटणार. पण त्यांनी हेही सांगितलं असेल जोपर्यंत अमोल गोलंदाजीवरती आहे तोपर्यंत मी स्ट्राईकला येणार नाहीये. घाबरलाय, बितरलाय तो लवू भिल्लारे. रानामध्ये गेलाय. डॉट चेंडू आला. टाळ्या होऊन जाऊ दे अमोल पार्टेसाठी मित्रांनो, ज्याने गोलंदाजी करत असताना 4 गडी माघारी पाठवत ओव्हरमध्ये आणि 1च धाव खर्च केली. यशस्वी गोलंदाज राहिलाय आई गावदेवी बोरघर संघासाठी तो अमोल पार्टे. पहिला गोलंदाज धीरन,
5 धावा, दुसरा लव 2 धावा खर्च केला, 2 गडी माघारी पाठवले, तिसरा गोलंदाज सरसी ठरला, किंग मेकर ठरला, एकच धाव खर्च केली आणि 4 गडी माघारी पाठवलेत मित्रा. एका ओव्हरमध्ये 4 गडी माघारी याचा कारनामा या स्पर्धेमध्ये केलाय तो अमोल पार्टे. नवीन गोलंदाज मैदानावर सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती त्याचं नाव आहे प्रेम. नामदेव शेठ ही नावं जरा चर्चेत राहतील माझ्या. प्रेम पार्टे आलेत आणि लव प्रेम हे काय नक्की चाललंय काय? नावं चांगली आहेत असं. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती फटका, लव शेठचा येतोय तडाखा, जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार लव शेठच्या बॅट मधून. 12 धावा. आता शेठची शेठगिरी चालू झाली मैदानामध्ये. टोपी पण बाजूला ठेवली. आता काही वेळानंतर टी शर्ट बाजूला ठेवतील का काय याची चर्चा केली जाईल. हात दाखवतायत, हो मी टोपी बाजूला ठेवले, मला जिंकायचं आहे. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी हार मानत नाही. हो हो हो, दुसरा फटका, परंतु अमोल पार्टे होता तिथे. गडी बाद झालाय. लहू शेठ नाखुश झालेत. धक्का बसलाय, मोठा धक्का. परंतु नक्की चर्चेचा विषय राहील. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरला अमोल किपरचं काम करत होता, पण तो आता त्याची जर आपण पाहिलं तो लॉंग ऑनमध्ये तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार झाला होता. त्याचं कारण काय असावं? कारण त्यालाही माहिती असेल की लहू शेठ भिल्लारे मोठमोठे फटके मारू शकतो आणि त्याला परतवण्याचं काम जर कोण करेल तर त्याचा झेल घेण्याचं काम मी करू शकतो. आणि चांगला झेल टिपला आणि माघारी चाललाय तो जड पावलाने. ज्याची पावलं जड झालेत मैदानातून, उचलत नाहीयेत असा लहू शेठ भिल्लारे माघारी जात आहेत. परंतु शेठ घाबरू नका, दुसरी संधी आहे. संधी आले, खडकवाली संघाने आपल्याला दुसरी संधी उपलब्ध करून ठेवले, त्यावेळी चांगलं कामकाज करा. संघ यशाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आतापर्यंत गडी बाद झालेत ते 9 गडी, म्हणजे शेवटची जोडी मैदानामध्ये. ऋषी आलाय. ऋषी काय खुशी करणार बाबा तू आता तरी, कारण 9 गडी माघारी गेलेत. अर्धा संघ इथे गाठ झालाय. नामदेव शेठ तुम्ही पण इथे चांगलीच कामगिरी केली. डॉट चेंडू संपूर्ण संघाला डगआउट मध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी पाठवलंय आणि तो संघ आईस्क्रीम खात सुद्धा बसलाय. करणार काय बिचारे. 1 धाव पूर्ण होते. परंतु चांगलं क्रिकेट आहे. 5 ओव्हरची मॅचेस आहेत. आपण पाहत असतो ज्यावेळी 3 आणि 4च्या मॅचेस होत असतात त्यावेळी प्रत्येकाला बॅटिंग भेटत नाही, परंतु इथं प्रत्येक खेळाडूला बॅटिंग तरी भेटते. कमीत कमी मैदानामध्ये जात आहेत, कारण दर आठवड्याला सराव, त्यानंतर ही स्पर्धा असेल तर पहिले 2-3 खेळाडू खेळत असतात. पण जो आपण पाहिलं इथं चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि झेल सोडलाय. 1 धाव पूर्णही केले. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. परंतु या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर आई गावदेवी बोरगर हा संघ वरचढ ठरतोय. तो यंगस्टार नावाळे या संघावरती गोलंदाजाने जलवा टाकला. ही खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडून ठेवले. पुढे सरसवले चेंडू आणि बॅटचा काही संप नाही. ऋषी एक छोटे खेळाडू आहेत, 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये सुद्धा इथं उपस्थित होते. शेवटचा अजून 1 बॉल बाकी असेल सर. ओव्हर झाली. ओके, ओव्हर झाली. 4 ओव्हरच्या नंतर धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती. गडी बाद झाले ते 9. अशोक आणि शेवटचा गडी सुद्धा बाद. 10 खेळाडू बाद केलेत आणि दन 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 करीत विजय प्राप्त केलाय तो आई गावदेवी बोरगर या संघाला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अमोल पार्टे. या खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो अमोल पार्टे, ज्याने गोलंदाजी करत असताना 3 गडी माघारी आणि 1 रनआउटच्या सुरुवातीमध्ये टोटल 4 खेळाडू माघारी पाठवलेत आणि 1च धाव खर्च केली. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं त्याने
क्षेत्ररक्षण करत असताना 2 झेल सुद्धा टिपले. बॅटिंग करत असताना आपल्या संघाला नाखुश केलं, परंतु गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला खुश केलं. ते अमोल पार्टे या लवकर चला. नेक्स्ट मॅच आपल्या